काय ग? काय सांगितलं पप्पांनी तुला? ही अशी किती तोंड आणि माना फिरवलेस ना तरी त्या भिकारड्या कार्ट्याबरोबर मी तुझं लग्न होऊ देणार नाहीये. निदान 1 महिनाभर तरी. म्हणजे तुला माझ्यावर जी काही सक्ती करायची आहे, जो काही छळ करायचा तो करून घे. महिनाभर. महिन्यानंतर मला 18 वर्ष पूर्ण होतात. मी सज्ञान होईल. मग मी समर्थ आहे दीपूशी लग्न करायला. तर तुझे पप्पा तुला हे बोधामृत पाजून गेले? लक्ष्मी, दरवाजा बाहेरून लॉक कर. हो. हॅलो. मराठे. हा बोलतोय. मी विद्यागौरी बोलते. हा बोला मॅडम. तुम्ही म्हणाला होतात ना की मुलीचं लग्न वेळच्या वेळी व्हायला पाहिजे. हो. ती वेळ मी ठरवली. काय? येत्या 15 दिवसात श्याम आणि ज्योतीची एंगेजमेंट व्हायला पाहिजे. फॅन्टॅस्टिक. लक्ष्मी थांब. लक्ष्मी थांब. दरवाजा उघड. मम्मी दरवाजा उघड. तुम्ही प्लीज दरवाजा उघड. मम्मी दरवाजा उघड. दीपू. ज्योती. दीपू. दीपू. ज्योती, ज्योती, मला तुझी खूप खूप आठवण येते. तू गेल्यापासून भूक, चैन, झोप सगळं गमावून बसलोय मी. सतत भास होतो की तू मला हाक मारतेस. ताबडतोब पत्र लिही. 4 दिवसात तुझं पत्र आलं नाही तर मी तुला भेटायला मुंबईला येईन. मग बेहत्तर आहे माझं काहीही झालं तरी. तुझा दीपू. ए दीपू. ए दीपू. अरे दीपू, अरे काय चालवलेस काय? अरे काय करतोस का दीपू? ए दीपू. अरे दीपू, अरे एकटा काय नांगर ओढतोयस? तुझे बैल काय संपावर गेले की काय? मला बोलवायचं, मी आलो असतो. दीपू. दीपू, अरे काय चालवलेस काय? कशाला जीवाची हाल करून घेतोयस? 8 दिवस झाले पत्र पाठवून, अजून पत्राचं उत्तर नाही. म्हणजे तू ज्योतीला पत्र पाठवलं होतंस? अरे अरे काय करतोस काय? अरे नक्कीच पोस्टाचा काहीतरी गोळ असणार. मागे मी 4थीत असताना माझ्या वडिलांनी मनी ऑर्डर केली होती पुस्तकांसाठी. कधी मिळाली माहितीये का? मी मॅट्रिकला नापास झाल्यावर. नाही लक्ष्या, मला यात काहीतरी काळबेरं दिसतंय. ज्योती नक्कीच कसल्या तरी संकटात आहे. तू दीक्षित साहेबांना भेटलास? ते धरण्याच्या संदर्भात दिल्लीला गेलेत. मग आता? मला वाटतं मी मुंबईला जाऊन येतो. तिला पाहिल्याशिवाय मला चैन नाही पडणार रे. अरे तिच्या आईने तुला पाहिलं तर तिला चैन नाही पडणार. मग मी आता काय करू? तू काही करू नकोस. जे काय करायचं ते मी करतो. मी जातो मुंबईला. तू? अरे मला पिक्चरच्या कामासाठी जायचं आहे सुभाष घाईकडे. सारखा फोन करतोय मला, तेव्हा ज्योतीला भेटून येतो. त्यात काय? आणि तिची मम्मी आड आली तर? मम्मी आड आली तर बजरंगाला आडवा घालतो. एंगेजमेंटची जय्यत तयारी झालेली आहे. ज्योतीला तयार करायचं काम तुमचं. तिनं कोणताही प्रॉब्लेम निर्माण करता कामा नये. नाही, दॅट यू डोंट वरी. ते तुम्ही माझ्यावर सोपवा. पण मला भीती वाटते तिथे आंबेवाडीच्या पोराची. त्यांनी आयत्या वेळेला इथे येऊन काही धुमाकूळ घातला नाही म्हणजे मिळवलं. डोंट वरी आंटी, त्याचा बंदोबस्त करायची जबाबदारी माझी आहे. अरे पण आयत्या वेळेला त्याच्याबरोबर त्याचे जोडीदार इथे आले तर? कोण पाहिजे तुम्हाला? साहेब इकडे. नमस्कार. तुम्ही विद्यागौरी का? नाही, त्या बघा तिकडे. मी विद्यागौरी. नमस्कार. तिकडे साहेब चला. काय काम आहे? खालीवर भरपूर आहे ना. खालीवर. ओय मिस्टर. अरे काय चाललंय इडियट? व्हॉट नॉनसेन्स इज दिस? आता बस. नमस्कार विद्यागौरी. कोण तुम्ही? नमस्कार. काय हवंय तुम्हाला? मी जनगणना अधिकारी. अहो पण मागच्या वर्षी झाली ना जनगणना. दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत असल्यामुळे सरकारने ठरवलं दरवर्षी जनगणना करायची. जनगणना करून करून माझा नंबर वाढला. अहो पण मग त्यासाठी दोघं ते माझे बॉडीगार्ड आहेत. म्हणजे माझ्या मागे कुत्री लागली तर हाकला व्हायचा. हे बघा, तुम्ही बंगल्याचा सगळा सर्वे करा. कोण कुत्री बित्री माणसं बिनच्या दिसतात की बघा. अहो पण हातून
दे, माझ्या विश्वासातला माणूस आहे. मी काय म्हणतो, चला. हात कुठनं आला? नाही माझी फाईल. बोला मॅडम, तुमचं नाव? Idiot. मिशी कशी आली मॅडम? नाही मॅडम, इथं आहे. काम आहे. मी काय म्हणतो मॅडम, मला बोल जरा. आजोबा सरकता का जरा, प्लीज प्लीज प्लीज. म्हणजे काय फेस टू फेस बोलताय ना आम्हाला दोघांना, लांबचं दिसत नाही ना, वय झालं. बोला मॅडम, तुमचं नाव? विद्या गौरी. विद्या गौरी. आडनाव? लावत नाही. लावत नाही, नवीन दिसतंय. ते आडनाव नाहीये. आडनाव म्हणजे तुम्ही आडनाव लावतच हा. नाही? कमाल आहे, आजकालच्या बायका 2-2 आडनाव लावतात, तुम्ही एक सुद्धा लावत नाही. बरं तुमचे मिस्टर कुठे असतात? ते इथं नसतात, कळलं? कळलं. इथं इथं नसतात. हे तुमचे वडील? शट अप. शट ते आमचे पाहुणे आहेत, पाहुणे नमस्कार. मिस्टर मराठे. नमस्कार. आणि तो त्यांचा मुलगा, नमस्कार. माझा जावई. 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 तुम्हाला काय झालं तसं काय? कधी झाला जावई? अजून झाला नाहीये, होणार आहे. वाढणार परवाच एंगेजमेंट आहे. एंगेजमेंट परवा. तुम्ही का दचकताय असं राहून राहून? मी म्हणजे लोकसंख्या वाढेल या भीतीने दचकलो. तुम्हाला काही मुलं बाळ? एक मुलगी आहे, मुलगी आहे. नाव काय तिचं? ज्योती. ज्योती. कुठं आहे ती? गेल्या वर्षीच्या जनगणना अधिकाऱ्यांनी हा प्रश्न विचारला नव्हता. नव्हतं. या वेळेला जरा नियमात बदल झालाय, सरकारनं हुकूम दिलाय, फक्त व्यक्तीचं नाव विचारू नका, तर ती व्यक्ती अस्तित्वात आहे की नाही ते पहा. गेल्या वर्षी काय झालं, बऱ्याच लोकांनी घर सोडून गेलेले आणि जग सोडून गेलेले सगळ्यांची नावं दिली. कुठं आहे ती? ती घरात नाहीये. घरात नाही? मग वरच्या खोलीत रडण्याचा आवाज कुणाचा येतोय? घेतो ना वरच्या खोलीत. काय म्हणजे काय आलं? थांबा. पाय गेला माझा. वरती कोणीही नाहीये आणि तुम्ही कुठेही जायचं नाहीये. अरे नक्कीच वरच्या रूम मध्ये कुणीतरी आहे. हा, आणि कोण आहे ते आम्हाला कळलं पाहिजे. त्याआधी तुम्ही कोण आहात ते मला कळलं पाहिजे. येस, दॅट्स राईट. साहेब, थांबा. म्हणजे तुम्ही नक्की जनगणना अधिकारी आहात? नॉनसेन्स. तुम्ही समजता काय? मी त्याला दाखवतो बरोबर. शंका आहे का? नुसती शंका नाही, चांगली खात्री आहे. तुम्ही जनगणना अधिकारी नाहीत. ओ मिस्टर, तुम्ही कुणाशी बोलता याची कल्पना आहे का तुम्हाला? त्यातून नाव काढून टाकीन, युगांडाला पाठवीन. त्याआधी तुम्ही जनगणना अधिकारी आहात हे तुम्हाला सिद्ध करून दाखवायला लागेल. त्याआधी आम्ही जनगणना अधिकारी नाही हे तुम्ही सिद्ध करून दाखवा. आणि सिद्ध करून दाखवलं तर? दाखवलं तर? मला चिकवतोय. दाखवलं तर? अरे मिशी उतरवून दे. घाबरले नाही लक्ष्मीशी. ही का उतरवली? ही मिशी तुला चांगली दिसते. तू ओ नो. सोडू नको का? तुला चांगला सोडू नका तो. कुठे पळतोय? ज्योती मी लक्षा. लक्षा 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 तू लक्षा. बरं झालं तू हला. दीपूला जाऊन सांग मला तुझ्याशी लग्न नाही रे करता येणार. हे सांगण्यासाठी का मी शिडी चढून वर आलो? तसं नाही रे, मग पण माझ्या मम्मीने माझी एंगेजमेंट. मला सगळं माहितीये, तू काळजी करू नकोस. आम्ही तुला लवकरच सोडवणार आहोत. आम्ही? हा, बजरंग सुद्धा आलाय माझ्या बरोबर. बजरंग कुठे? या खिडकीत मावला नसताना म्हणून त्याला खाली शिडी धरून उभा केलाय तो बघ. काय काळजी करू का? किती त्रास घेतला तरी तुम्ही माझ्यासाठी. जीवाचे हाल करून घेऊ नकोस. परवा साखरपुड्याच्या दिवशी दीपू काही करून इथं हजर. यू अशोक पहलवान. गेट आउट. आउट. परवानगी शिवाय आत यायचं नाही. अंडरस्टँड? नाव गेट आउट. मी फक्त माझ्या मालकाची परवानगी घेतो आणि ते खाली गाडीत तुमची वाट बघतायत. 2 मिनिटात खाली यायचं. ओके? नमस्कार घोरपडे साहेब. तुम्ही दिलेली शेवटची मुदत आज संपते मिस्टर मराठे. आणखी फक्त 2 दिवस थांबा घोरपडे.
एकदा का माझ्या मुलाची एंगेजमेंट झाली की तुमच्या मुलाच्या एंगेजमेंटशी माझ्या पैशाचा काय संबंध? आहे. कारण एकदा का एंगेजमेंट झाली की आमचं नापास झालेलं टेंडर पास झालंच असं समजा. काही लक्षात नाही आलं. माझ्या मुलाची एंगेजमेंट आंबेवाडीच्या धरण प्रकल्पावरचे चीफ इंजिनियर दीक्षित यांच्या मुलीशी आहे. आणि ती मुलगी रिलायबल इंडस्ट्रीजच्या चेअरपर्सन अँड मॅनेजिंग डिरेक्टर विद्या गौरी दीक्षित यांची एकुलती एक कन्या आहे. कधी आहे एंगेजमेंट? काय उद्या एंगेजमेंट आहे? होय, ज्योतीची श्याम बरोबर. श्याम बरोबर? वय जाऊन दे पोरा, इसरून जा तिला. अरे लई मोठी माणसं आहेत ती, आपला हात नाही पोचणार त्यांच्यापर्यंत. आणि ती पोरगी बी फार इसरून गेली असेल तुला आत्तापासून. अगं काय बोलतेस मावशी तू? अगं ती पोर दीपूच्या वाट्याकडे डोळे लावून बसली आहे. अगं दुर्गे, तुला सांगतो ती पळून शादी जाईल म्हणून तिच्या आईने तिला कोंडून बी ठेवली. हा. काय सांगतोस काय बजरंग मामा? हो ना. कोंडून ठेवलाय? होय मावशी, तुला सांगतो ह्यो साखरपुडा झाला ना तर ती पोर काही जिवंत राहत नाही. होय दीपू. अरे बघ दीपू, बघत का उभा राहिला तिथं? आत्ताच्या आता मुंबईला जा आणि जिथं असेल तिथनं माझ्या पोरीला घेऊन ये इथं. पण दुर्गा आत्या, तिच्या आईने धमकी दिली आहे ना वा? ज्योतीला 18 वर्ष पुरी झालेली नाही आणि हा कायद्यानं गुन्हा आहे. अगं कमळे, फक्त 15 दिवसांनी तिला 18 वर्ष पूर्ण होत आहे. आई, लक्षा, बजरंग मामा, मी ज्योतीला घेऊन 15 दिवस कुठेतरी लपून बसतो. 15 दिवसांनंतर आंबेवाडीला येतो. हा दीपू, घाबरू नकस. 15 दिवसांनी आल्यावर माझ्या तंबूचा तुला मांडव झालेला दिसेल. तिथंच दोघांचं उडून देऊ बार. हा. आई, येतो मी. जपून जा पोरा. घाबरू नकोस आई. तुझे आणि अंबामातेचे आशीर्वाद पाठीशी असताना मला कसलीच भीती नाही. येतो मी. सांभाळून जा ना पोरा, आणि माझ्या सुनाला सांभाळून घेऊन ये. आई आंबे, माझ्या पोरांचा सांभाळ कर. या या या, खूप उशीर केला. विद्या गौरी. जा, बसा ना. हॅलो केदार. हॅलो. हॅलो आंटी. हाय. श्याम कुठे? अरे आहे ना आतमध्ये. जा जा जा, आत जा. Come on, have a nice time. नमस्ते. या या या, घोरपडे साहेब या. कॉंग्रॅच्युलेशन मिस्टर थँक्यू थँक्यू. विद्यागौरीजी, हे माझे खास मित्र घोरपडे. नमस्कार. नमस्कार. विद्यागौरीजी, सगळे खास पाहुणे आलेत पण ज्योती कुठे दिसत नाही. तिची मैत्रीण तिला तयार करते. खरं तर एव्हा ती यायला पाहिजे होती. मी आलेच बघून. ओके. तर मी काय म्हणत होतो घोरपडे? डॅड, हं. माझ्या मित्रांनी बातमी आणली. काय? दीपक येतोय. व्हॉट? दीपक येतोय? होय. घोरपडे, डोंट वरी मिस्टर मराठे, आपल्याकडे माणसं आहेत. नाना, रिलॅक्स मिस्टर मराठे, रिलॅक्स. हॅलो ज्योती. हॅलो. किती उशीर ज्योती? हॅलो मम्मी. मम्मी, किती मोठी मोठी लोक आली आहेत ना माझ्या एंगेजमेंटला. बरोबर आहे, छोटी लोक दूर आडगावी राहतात, त्यांच्यापर्यंत निमंत्रण पोचलंच नसेल. हॅलो श्याम. हाय ज्योती. आर यू हॅपी नाव? येस ऑफ कोर्स. एंगेजमेंट नंतर पोहायला शिकून घे. हो नक्की. हे काय, तुम्ही असं गप्पा का? ही एंगेजमेंटची पार्टी आहे, काही शोकसभा नाही. हे काय मम्मी, तू यांच्यासाठी काय मनोरंजनाचा कार्यक्रम नाही ठेवला? बेटा, तू फार छान गातेस, खरं की नाही? हो मी गाते ना, पण मी गायलेलं तुम्हाला आवडेल? ओ येस, वाय नॉट. अरे गाऊन तर दाखव. मम्मी,